मुंबई शहरामध्ये मतदार याद्यांमधील घोळ कायम आहे। दुबार तिबार नावं असलेले 103 मतदार आढळले, तर मुंबई शहरामध्ये तब्बल 4,33,000 दुबार नावं असल्याचं समोर आलंय। मतदार याद्यांमधील धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। मुंबई शहरात मतदारांची एकूण संख्या 1,03,00,000 आहे। पैकी 4,33,000 नावं दुबार असल्याचं आता समोर आलेलं आहे। तब्बल 11 लाख पेक्षा जास्त दुबारा मतदान हे सिद्ध झालेले आहेत। हे आम्ही नाही तर इलेक्शन कमिशनचा डाटा आहे आणि माझ्याकडे वॉर्ड वाईज डाटा आहे तुमच्याकडे। आता मी फक्त जर तुम्हाला एक जी साऊथचं जर सांगितलं तर जी साऊथच्या ह्याच्यामध्ये 47,000 हे एवढे अतिरिक्त होत आहेत का पूर्ण जी साऊथमध्ये। अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये 33,000 आहे, एफ नॉर्थमध्ये 38,000 आहे, एफ साऊथमध्ये 46,000 आहे। वॉर्ड वाईज नेम काउंट आपण म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये काय झालेलं आहे, 103 ठिकाणी डबल नाव तर आलेच आहेत, पण वेगवेगळ्या प्रभागामध्ये नावं गेलेली आहे। आता जो पिरियड दिला गेलेला आहे, मी असं मानतो की त्यात समजा काही चुकून झालंही असेल एकाच वेळा तर त्याला संधी 7 दिवसाची दिली आणि त्याला सेल्फ डिक्लेरेशन सांगितलेलं आहे। म्हणजे दुबाराच्या यादीचे तुम्ही 2 टिंब 1 टिंब केल्यानंतर त्या मतदारांवरती तुम्ही सोडलेले की तुम्ही हे 7 दिवसाच्या आत करा, नाहीतर तुमचा मताचा अधिकारच जाणार आहे। आज तुम्ही बोलताय मतदानाचा टक्का घसरला, मतदानाचा टक्का घसरला। तो घसरतोय कसा? जे 150-200 लोक प्रत्येक यादीमध्ये, म्हणजे एका प्रभागामध्ये नगरसेवकाच्या जर 50 ते 55 याद्या असतील तर त्याच्यातले जवळजवळ नाही म्हटलं तरी 20% लोक जर पकडली तर ही बोगसच आहेत, ती मतदान करू शकत नाही आहेत। मग तो 20% हे घसरलात ना टक्का तुमचा मतदानाचा। आणि तुम्ही इकडे जनजागरण करतात आहे की मतदान करा मतदान करा। हे ॲक्टर वगैरे जो कोण आहेत त्यांना पैसे देऊन त्यांना ॲड करायला लावताय, टीव्हीवर ॲड करताय। हे तुम्ही दाखवत का नाही? हे का नाही करत आहे हे काम? हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।